Dear students, welcome to English video lecture. I am Professor Andri here. Friends, we are dealing a drama section 4.1, a short history of drama. In the earlier video, we have learned the introduction of drama, definition and types of drama. In today's video lecture, we have to go forward and learn the remaining part of this topic. इंट्रोडक्शन टू इंग्लिश ड्रामा थिएटर. तर सामान्यपणे ड्रामा हा कोठे उगम झाला आणि या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा या ठिकाणी घेता. होल डिटेल्स अबाउट ड्रामा वी आर लर्निंग फ्रॉम दिस पॅराग्राफ. ड्रामा हॅज इट्स ओरिजिन इन फ्लोक थिएटर. सामान्यपणे लोक नाट्य यामार्फत ड्रामा हा उदयास आलेला आहे लोकांमार्फत आणि सामान्यपणे थिएटर्समध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. वी देअरफॉर कॅन नॉट कन्सिडर ड्रामा मेअरली ॲज अ पार्ट ऑफ लिटरेचर अँड देअरफॉर वी कॅन नॉट कन्सिडर, आपण सामान्यपणे गृहीत धरू शकत नाही की हा लिटरेचरचा भाग होता, परंतु आता लिटरेचरमध्ये याचा समावेश आहे. वर्ड्स आर द मीडियम ऑफ लिटरेचर. शब्द हे साहित्याचे माध्यम आहे. And an art, literature as an art, but drama is a multiple art using words. In drama there are lot of things, therefore it's called a multiple arts using words, scenic effect, music, gesture of the actors and the organizing talent of a producer. These all things is used in drama, therefore it is called multiple art. बहुआयामी कला आहे, त्यामुळे या क्षेत्राकडे विशेषपणे आपण भर देत असतो. द ड्रामाटिस्ट मस्ट हॅव प्लेयर्स, अ स्टेज अँड ऑडियन्स. त्याच्याकडे प्लेयर्स म्हणजेच कॅरेक्टर्स असायला पाहिजे, स्टेज असलं पाहिजे आणि ऑडियन्ससुद्धा असायला हवेत. दीज थिंग्स आर व्हेरी इसेन्शियल इन परफॉर्म ऑफ ड्रामा. द बिगिनिंग ऑफ अ ड्रामा इन इंग्लंड आर ऑब्स्क्युअर. ड्रामा जी सुरुवात झाली ती सामान्यपणे इंग्लंडमध्ये झाली, परंतु त्याची सविस्तर असे प्रूफ नाही किंवा अस्पष्टपणे आपण त्या गोष्टीचे गृहीत धरू शकतो, स्पष्टपणे सांगता येणं शक्य नाही. बट देर इज एव्हिडन्स टू बिलीव्ह दॅट व्हेन द रोमन्स वर इन इंग्लंड दे इस्टॅब्लिश व्हास्ट ॲम्फिथेटर्स फॉर द प्रोडक्शन ऑफ प्लेज. पण सामान्यपणे असे काही पुरावे आहेत की रोमन साम्राज्य ज्यावेळेस इंग्लंडमध्ये होतं त्यांनी या ड्रामा किंवा नाटक कलेचा विकास त्यांनी घडून आणला आणि ॲम्फिथेटर्स त्या काळी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या ड्रामा परफॉर्मन्ससाठी तयार करण्यात आलेले होते फॉर द प्रोडक्शन ऑफ प्लेज. बट व्हेन द रोमन्स डिपार्टेड देअर थिएटर्स डिपार्टेड विथ देम. जसं रोमन साम्राज्य संपुष्टात आलं तशाच प्रकारे त्या थिएटर्स पण त्या ठिकाणी संपुष्टात आले. म्हणजे ते थिएटर्स, प्ले, ड्रामा वगैरे या सर्व ज्या कला आहेत त्या ठिकाणी थांबल्या गेल्या, त्याचा ऱ्हास झाला. देन देअर वेअर मिन्स्ट्रल, पीपल एन्जॉय देअर परफॉर्मन्स. त्यानंतर मिन्स्ट्रल म्हणजेच की 11वे ते 15व्या शतकात फिरणारे जे शाहीर भाट वगैरे जे लोक आहेत इत्यादी अशा प्रकारचे लोकांचं फेरी गावोगावी भटकंती करून कला सादर करणे अशा प्रकारचे मिन्स्ट्रल सुरू करण्यात आले किंवा सुरू झाले. पीपल एन्जॉय देअर परफॉर्मन्स, लोकांना त्या कला आवडायला लागल्या. ग्रॅज्युअली बाय द 10th century द रिच्युअल ऑफ द प्लेज दॅट इटसेल्फ हॅड समथिंग ड्रॅमॅटिक इन इट गॉट एक्सटेंडेड इन टू द रुडिमेंट्स म्हणजेच द इसेन्शियल थिंग्स of a play. Between the 13th and the 14th century, drama started having theme which were separated from religion. आणि 13व्या आणि 14व्या शतकामधील जे काही ड्रामा आहेत ते थीम बेस असे ड्रामा तयार करण्यात आले आणि त्या धार्मिक त्याच्या
वेगळ्या अशा विषयांची थीम त्या ड्राम्यांना प्रेझेंट करण्यात आली. द वर्ड्स देमसेल्फ वर स्पोकन इन इंग्लिश. अ लॉंगर ड्रॅमॅटिक स्क्रिप्ट केम इन टू यूज. त्यानंतर मोठी स्क्रिप्ट वापरण्यात आली. त्या स्क्रिप्टचा वापर ड्राम्यामध्ये व्हायला लागला. अँड दे वर कॉल्ड मिरॅकल प्ले. अँड दॅट्स प्ले कॉल्ड मिरॅकल. मिरॅकल म्हणजेच रूपक कथा किंवा चमत्कारिक कथांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. लेटर दिस रिलिजियस ड्रामा वर द मोरॅलिटी प्लेज. नंतर धार्मिक असे नाटकं सादर करण्यात आले धार्मिक विषयावर आधारित, आणि त्या रूपक कथा लोकांपर्यंत सादर केल्या जातात. इन विच कॅरेक्टर्स वर ऑब्स्ट्रॅक्ट व्हायसेस अँड व्हर्च्यूज. आणि त्या ड्राम्यामध्ये सामान्यपर्यंत कॅरेक्टर्स वर ऑब्स्ट्रॅक्ट व्हायसेस अँड व्हर्च्यूज, सद्गुण आणि दुर्गुण यामध्ये दाखवलं जायचं. फॉर एक्झाम्पल इन मराठी रामायणा, अ ड्रामा ऑफ रामायणा, त्यामध्ये आपण रावणचं पात्र घेणारा आणि रामाचं पात्र किंवा रामाचा रोल प्ले करणारा, अशा ह्या वायजेस अँड व्हर्च्यूज ह्यासारख्या गोष्टींचा समावेश त्या ड्राम्यामध्ये करण्यात आला. सद्गुण आणि दुर्गुण या गोष्टी ड्राम्यामार्फत दाखवण्यात आल्या. दीज वर ॲलेजरीज. आणि या सर्व कशा होत्या? रूपक कथा होत्या. ॲलेगोरीज इट मीन्स रूपक कथा. इट मीन्स वी आर कॉल्ड इट्स अ लिजंड स्टोरीज. सेकंड, इलिझाबेथन अँड रेस्टोरेशन ड्रामा theatre. In the era of Elizabethan regime of Elizabethan and Restoration drama theatre, this secular morality, धर्मनिरपेक्ष अशी एक morality, moralवर आधारित plays have direct links with Elizabethan plays. इंग्लंडची जी राणी होती इलिझाबेथ त्यांच्या कालखंडामध्ये जे काही ड्रामा तयार झाले ते विशेषतः सेक्युलर मॉरॅलिटी प्ले म्हणून ओळखले जातात. द रिनायसेस इम्पोज अ लर्न ट्रॅडिशन क्लासिकल इन डेप्थ विथ द थीम ऑफ एज्युकेशन. त्या कालावधीमधील जे काही ड्रामा होते त्या ड्राम्याचं वैशिष्ट्य म्हणजेच की ते ट्रॅडिशनल बेस होते, क्लासिकलचा पण त्याला टच होता, अल्सो थीम ऑफ एज्युकेशन, जनरल मॉरल प्रॉब्लेम्स अँड सेक्युलर पॉलिटिक्स. सच काइंड ऑफ द इश्यूज वर परफॉर्म इन ड्रामा. द प्लेज हॅड नथिंग टू डू विथ रिलिजन. देअर वर एक्झाम्पल्स ऑफ बोथ कॉमेडी अँड ट्रॅजेडी. धर्मापेक्षा इतर गोष्टी पण त्या कालावधीमध्ये ड्रामामधून त्या गोष्टींचं पण त्यांनी मोठ्या प्रमाणात पुरस्कार केला होता. इस्पेशली कॉमेडी अँड ट्रॅजेडी बोथ काइंड ऑफ द ड्रामाज वर परफॉर्म बाय इन द टाइम ऑफ एलिझाबेथ. थॉमस कैड, क्रिस्टोफर मार्लो अँड विल्यम शेक्सपियर आर द प्राईम ड्रॅमॅटिस्ट ऑफ दिस एरा. त्या कालखंडातील जे महत्त्वाचे ड्रामाटिस्ट आहेत, नाटककार, त्यापैकी थॉमस कैड, क्रिस्टोफर मार्लो अँड विल्यम शेक्सपियर, अ फेमस रायटर इन इंग्लिश लिटरेचर, आर द प्राईम ड्रामाटिस्ट. प्राईम म्हणजेच महत्त्वाचे, मुख्य, मेन. It was Cade who discovered how easily blank verse might be converted into a useful theatrical medium, which Shakespeare used brilliantly in all his plays. कायड यांनी ज्या गोष्टी इझिली ब्लँक वर्स, मुक्त छंद या प्रकारच्या, फ्री वर्स, ब्लँक वर्स या प्रकारच्या फॉर्मॅटचा कन्व्हर्जन ड्रॅमॅटिक मीडियम म्हणून, थिएटरिकल मीडियम म्हणून मोठ्या प्रमाणात केल्यामुळे त्याचा फायदा शेक्सपियरला पण झाला. विच शेक्सपियर यूज ब्रिलियंटली इन ऑल हिज प्लेज. ट्रॅजेडी डेव्हलप इन द हँड्स ऑफ कैड विथ अँड मार्लो. ट्रॅजेडी किंग म्हणून शेक्सपियर
या लेखकाची ओळख आहे. अ रायटर हु इज कॉल्ड अ ट्रॅजेडी किंग इज शेक्सपियर, विलियम शेक्सपियर. कॉमेडी हॅड अल्सो proceed beyond rustic humor, but by the 90s of the 16th century, the theatre in England was fully established, but complicated condition governed the activities of the dramatist. 16व्या शतकापर्यंत थिएटर परफॉर्मन्स या सर्व गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले, परंतु ॲक्टिव्हिटीज ऑफ द ड्रामाटिस्ट त्यांच्या कंडिशन्स मात्र खालवल्या गेल्या. द पब्लिक थिएटर ऑफ द 16th century डिफर इन मेनी इम्पॉर्टंट वेज फ्रॉम द मॉडर्न थिएटर. आजच्या आधुनिक थिएटरपेक्षा 16व्या शतकातले जे थिएटर्स होते, ते कला जी काही नाटक कला होती ती पूर्णपणे भिन्न होती. इट वॉज ओपन टू स्काय. थिएटर वगैरे जरी असलं, परंतु ते उघड्यावरती ते नाटक परफॉर्म केलं जायचं. विदाऊट आर्टिफिशियल लाइटिंग the stage was a raised platform with the recess at the back supported by pillars. स्टेजचं सामान्यपणे स्टेज त्या ठिकाणी अवेलेबल असायचं. देर वॉज नो कर्टन अँड द मेन प्लॅटफॉर्म कुड बी सराउंडेड ऑन 3 sides बाय द ऑडियन्स. पडदा वगैरे या गोष्टी क्वचितच फॉलो केल्या जायच्या. अराउंड द थिएटर्स देर वर ॲलोजरीज. In the 17th century, the enclosed theatre gained importance. परंतु 17व्या शतकामध्ये बंदिस्त जे थिएटर्स आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं इम्पॉर्टन्स वाढलं. देर वॉज इन्क्रीजिंग अटेन्शन टू सिनिक डिव्हाइस ॲज थिएटर बिकम प्रायव्हेट. कालांतराने ते खाजगी थिएटर्स पण उदयास आली. अशा रीतीने इन दिस वे वी हॅव लर्न ऑलमोस्ट important part of drama. Remaining part of this topic we will learn in next video. Thank you once again.